नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। कुपवाड जुना सर्वे नंबर 379, नवीन कुपवाड 2 सर्वे नंबर 261-22 सी स नंबर 10-53 कुपवाडमधील खुल्या जागेवर मनपाची नोंद ताबडतोब करून खरेदी विक्रीचा होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी गेली 5 महिने आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन या संघटनेच्या वतीनं आम्ही प्रयत्न करत आहोत। यासाठी नगर भूमापन अधिकारी सांगली यांना संघटनेच्या वतीनं पत्र देऊन हा व्यवहार थांबवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याकडून आज हे उत्तर मिळाले की महापालिकेने अजून कब्जेपट्टी जमा केलेली नाही। जर महापालिकेने आमच्याकडे कब्जेपट्टी जमा केली तर नोंदीबाबत पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नगर भू अधिकारी सुवर्णा मसने यांनी दिलेली आहे। आत्तापर्यंत सांगली महापालिकेच्या संघटनेच्या वतीनं 16वर भूखंड मिळवून दिले आहेत। कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भूखंड अडप करणारी टोळी जन्मास आलेली आहे आणि हे वारंवार महापालिकेला पटवून दिलेलं आहे, तरी देखील महापालिकेची नगररचना विभाग बेफिकिरीने वागताना दिसतो आहे। कोणत्याही भूखंडासाठी नगररचना विभाग कायद्याप्रमाणे प्रयत्न करताना दिसत नाही। आज 4 महिने झाले महापालिकेला देखील सर्व पुरावे हे भूखंडाने दिलेले आहेत, तरी देखील महापालिका प्रशासन, नगररचना विभाग आणि नगर भूमापन अधिकारी सांगली यांच्या कार्यालयाकडे कब्जापट्टी दाखल करत नाही आणि यावरून असं वाटतं आहे की महापालिकाच भ्रष्टाचार करताना दिसते आहे की या भूखंडाच्या बाबतीत महापालिकेने साठेलोटे केले आहे की काय, अशी शंका येते आहे। कारण आम्ही सर्व संकटांना सामोरं जाऊन आपल्या महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल व आपल्या सांगली महापालिकेचा फायदा कसा होईल या हेतूने गायब झालेले भूखंड मूळ मालकाने मुद्दामहून हडप करण्याचा प्रकार सुरू केला आहे। तो थांबवून महापालिकेला मिळवून देत आहे, तरी देखील महापालिकेचा मालमत्ता विभाग व नगररचना विभाग यांचे लक्ष नाही, याची खंत वाटते आहे। यावरून असे वाटते की या मूळ मालकाबरोबर महापालिकेने काही साटेलोटे केले आहे की याची तपासणी करावी लागणार आहे। जर भ्रष्टाचार केला नसेल तर अजून महापालिकेचे नाव का लागत नाही व वरील अधिकारी आपल्याला पत्र का पाठवतात की महापालिकेने कब्जेपोटी दिली पाहिजे। आणि म्हणून संघटनेच्या वतीनं प्रशासनाला विनंती करत आहोत, आपण त्वरित आपल्या विभागाला सांगून कब्जेपट्टी देऊन सदर भूखंड ताब्यात घेऊन या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त असे नाव लावून घ्यावे, अन्यथा नगररचना विभागाच्या विरोधात व मालमत्ता विभागाच्या विरोधात येणाऱ्या 10 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय मंच महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू साबळे सर। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।